मगाशी तू कृषी पर्यटन आणि होमस्टे याचा एक उल्लेख केलास. हम्म. तर जेव्हा हे सुरू करायचं किंवा आपण असं काहीतरी करूया असं ठरवलं असाल जेव्हा तुम्ही, तेव्हा त्याचा अभ्यास केला असेल, काही ठिकाणं बघून तुम्ही कदाचित आला असाल. अ, तर यातलं काय करायचं आणि काय नाही करायचं हे कसं ठरवलं आणि काय ठरवलं? कारण याची खूप मॉडेल्स वेगवेगळ्या ठिकाणी हो आत्ता आहेत. हो. एक तर मला असं वाटतं की त्यावेळेस खूप मॉडेल्स नव्हती. हा आमच्यासाठीचा एक थोडीशी संधी होती, रिलीफ गिव्हिंग बाजू होती. आम्ही जे पाहिलं ते एकमेव सगुणा बाग होतं. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे पाहिलं ती इको टुरिझमशी रिलेटेड, त्यांनी ॲग्रो टुरिझम कधी क्लेम केलं नव्हतं. त्यातलं आम्हाला जे भावलं ते हे की अरे हे तितकंच वाइल्डरनेस आहे जितका माझ्या गावामध्ये आहे, तितकी झाडं आहेत, तसेच झरे आहेत, त्याच तशाच पर्यांमधनं धबधब्यांमधनं आम्हाला जायला मिळते. हे तर आपण गावाला पण करतो की हा भाग होता. एक दोन ठिकाणं अशी छोटी मोठी आमचं जाणं झालं की जिथे आम्हाला होमस्टेच्या जवळचं वातावरण सापडलं, की रिसॉर्ट म्हणून जी आयडिया असते ती नव्हती. म्हणजे सगुणाबागमध्ये सुद्धा आम्हाला काही शेखरदारांच्या घरात राहायला नव्हतं मिळालं, तर त्यांच्याकडे कॉटेजेस होत्या त्यांच्या त्या मोठ्याच्या मोठ्या शेताच्या पसाऱ्यामध्ये. ज्याचं आम्हाला अरे बापरे असं करायचं तर बऱ्यापैकी खर्च आहे ना, ठीक आहे आपण 2 कॉटेजेस पासून सुरुवात करू. शेखरदारांकडे आम्हाला अत्यंत आवडलेली जी आम्हाला आग्रहाने सांगायलाच पाहिजे असं वाटतं ते म्हणजे शेखरदादांच्यामुळे आमची शेतकऱ्याची जी चित्र आमच्या डोळ्यासमोर होतं हे तर वेगळं आहे असं झालं की अरे शेतकरी म्हणजे तो गरीब बिचारा, अंगावरती धड कपडे नसलेला, ज्याच्या हातापायामध्ये शूज नाहीत, आणि याची हलाखीचीच अवस्था. आणि दुर्दैवाने बऱ्याच ठिकाणी तसं चित्र अजून आहे. का आहे याचं उत्तर देताना शेखरदादांनी अत्यंत योग्य पद्धतीने सांगितलं, कारण त्याला प्रतिष्ठा नाही. पैसा नाही, प्रतिष्ठा नाही, पर सगळीकडे पैसा नाही असं आहे का? तर सो हे कृषी पर्यटन ही तुम्हाला शेतीच्या कामाबद्दल अभिमान देणारी गोष्ट असायला पाहिजे. हा मुद्दा त्यावेळेस कुठेतरी मनात रुजू झाला. शेखरदादांमुळे अच्छा शेती करून आपल्यावरती गरिबीचे दिवस येणार नाहीत असा एक काहीतरी त्याच्याकडे आकृष्ट करणारा एक मनामध्ये स्टेटमेंट तयार झालं की अरे नाही, असं करता असेल तर अशी शेती आवडेल. अत्यंत अभ्यासपूर्वक शेती होती. प्रत्येक पिकाबद्दल, शेतातल्या अगदी तण म्हणून उगवलेल्या भांबुर्डीबद्दल सुद्धा ते जवळजवळ 20-25 मिनिटं बोलले असेल आमच्याशी. असं वाटलं की अरे हे किती सगळं छान आहे. हा मुद्दा मला महत्वाचा वाटतो. एवढा पसारा आपल्याला नाही जमणार, आपण छोट्यापासून सुरुवात करूयात. त्याबद्दलचा विश्वास आम्हाला त्या इतर 2 इको किंवा होमस्टेजनी किंवा नेचर स्टेजनी दिला. ते बघितल्यावरती असं वाटलं की अरे हे बेस्ट आहे. आपलं घर आणि त्या घरामध्येच 4 मंडळी येऊन राहतील, तेवढं आपल्याला झेपेल. आणि नाहीच आपलं चाललं, बाय चान्स आपल्याला नाही चालवता आलं किंवा काही फॉर एनी रिझन, तर आपलं घर आहे, आपण राहू, आपले मित्रमंडळी येतील, नातेवाईक येतील, भाचरं पुतणे येतील, राहतील. काय आर्थिक योजना काय करायची ते बघू, इथं राहून कुठली शेती करायची का इतर काय करायचं ते, पण वी शुड ट्राय दिस. म्हणून त्याला होमस्टेचं म्हणून ते घर बांधलं. तर आज 12वं वर्ष चालू आहे आमचं कृषी पर्यटनाचं. आम्हाला संधी आहे, आम्हाला आर्थिक पाठबळ मिळू शकतं त्या संदर्भातलं, आम्हाला लोन मिळेल, आम्हाला इन्व्हेस्टर्स तयार आहेत त्यासाठी पैसा घालायला. पण आम्हाला ते असंच ठेवायचंय, कारण आम्ही जर त्यासाठी माणसं नेमली तर हा होमस्टे क्लायंट्स राहणार, होतील, ते क्लायंट्स होतील, पाहुणे ते नाही पाहुणे होणार. नाही राहणार, ते कस्टमर्स होतील. अगदी बरोबर शब्द वापरला असेल. तर आम्हाला हा एवढा फॉर्मॅटच इनफनेसचा बरा वाटतो, कारण त्याच्यामुळे आम्हाला शेतीकडेही लक्ष देता येत नाही. अभ्यासासाठी एखादा शेतीचा विषय कोणाकडे तरी जाऊन शोधावासा, त्याला भेटावंसं, हे सगळं करायला वेळ मिळतोय. आजही पहिल्यांदा 4च पिकं घेतली असतील तर आज 15 घेतोय, किंवा मी मगाशी म्हटलं तसं फोरेजिंग सकट सगळं धरलं, अगदी दारात लागणाऱ्या पपई आणि तुतीपासनं सगळं मोजलं. बरं, तुती काय आम्हाला विकायला नाही टोपल्या काढून, ती आम्हाला जी काय एवढी मिळते ती असेल, किंवा जांब मिळतात किंवा 4 टोपल्या भरून चिकू मिळतात, ते आमचं उत्पन्नच आहे, आम्हाला ते विकत नाही घ्यायला लागत आहे बाहेरून. सो ते सगळं जर का धरलं
आणि आमचा वर्षभराचा पूर्ण एवढा आज आम्ही 4 एकरामध्ये भात, नाचणी हे जे काही सगळं करतोय. सो कल्टिवेटेड शेती आमची टोटल 6-7 एकराच्या वर नाहीये. तेच आम्हाला छान वाटतंय. त्याच्यामुळे आम्हाला इतर गोष्टी करता येत आहेत. वेगळ्या पद्धतीचं नमन कुठे आहे तर आम्हाला आवर्जून पाहायला आवडतं. संगमेश्वरला जवळच श्री कर्णेश्वराचं मंदिर आहे. तिथे कर्णेश्वर संगीत महोत्सव जो चालू झालाय त्याच्यामध्ये आमचं कार्यकर्ता म्हणून इन्व्हॉल्वमेंट आहे. आम्ही त्या संस्थेचे कोणी विश्वस्त नाही, ट्रस्टीने ते आम्ही चालू केलंय अशातला भाग नाही. संपदानी त्या संस्थेच्या मदतीने वक्तृत्व स्पर्धा हे सगळं करायला आमच्याकडे वेळ मिळतोय. कारण आम्ही एवढंच छोटं राहायचं ठरवलंय. कारण आम्हीच आनंदी नसू तर फार्म ऑफ हॅपीनेसला काय, असा पण थोडा म्हणजे पुस्तकं वाचण्यापासून, आपल्याला कळलेल्या विषयाचं लिखाण करण्यापासून, ते मला आवडतं म्हणून बासरीवरती 2 गाणी वाजत बसण्यासाठी माझ्याकडे वेळ आहे. आम्हाला धावायला लागत नाही. त्यातली आमची मोठी कमाई असं आम्हाला वाटतं. प्लॅस्टिक हा विषय आता आम्हाला गंभीर वाटतो. कारण जेव्हा आम्ही वेगवेगळ्या पर्यटन स्थळांचं काय झालंय बघतो आणि आता येऊ नका पर्यटकांनो इथपर्यंत सांगण्याची वेळ आली, तर असं वाटतं आपण आता जे कोकण बघायला किमान सड्यावरचा भाग बघण्यासाठी जी लोक येतात त्यांचा ते कोकण अनेक वर्ष आमच्याकडनं पण कोकणच राहावं याकरता पर्यटकांना काही नियम आहेत की तुम्ही आणलेली प्लॅस्टिकची प्रत्येक गोष्ट बरोबर घेऊन जा. शहरात जिथे सॅग्रिगेशन आहे तिथे ते पोहोचवा. पण इथे नाही. कारण तू बघितलंयस ना, आता एकमेव घर आहे मोठ्या परिसरामध्ये, इथे काही घंटा गाडी येत नाही कचरा उचलायला. सो आमचंच ते नियोजन आम्हाला करायला लागतं की कुठे कचरा टाकायचा, कुठे अन्न उरलेलं द्यायचं. तर या सगळ्या गोष्टींचा जे आम्ही अगदी गाय, बैल, म्हैस हे आंबवणात काही अन्न जातं, काही कोंबड्या खातात, अगदी कढीपत्ता सुद्धा आमचा वाया जात नाही. असं असताना प्लॅस्टिक आम्ही कोणाला खायला घालणार? म्हणजे आम्ही नायलॉनची दोरी वापरतोच आहोत. छपरावरती गळू नये म्हणून प्लास्टिक घालतोच आहोत. बाथरूममध्ये प्लास्टिकच्या बादल्या आहेतच. सो हे म्हणजे हे सगळं इको ड्रिव्हन आहे का? नाहीये नक्की. पण त्याचबरोबर इतर असंख्य गोष्टी आहेत की आज आमचं फ्युएल बाहेरनं येत नाहीये स्वयंपाकाचं. आणि फक्त लाकडं नाही तर आमचा गुरांचा संसार उभा राहिलाय. आज 14-15 गुरं आहेत. त्यांच्या शेणातनं आज आमचे 2 बायोगॅस प्लांट चालत आहेत, ज्यातनं अर्धा म्हणजे ते आम्ही चॅलेंज स्वीकारलं की नाही, आपण उगाच चुलीचा क्लेम नाही करायचा. गावाकडचं जेवण असं वरकरणी जाहिरात करणारं कृषी पर्यटन आम्हाला नाही करायचंय. रिस्पॉन्सिबल टुरिझमचं अवॉर्ड मिळाल्यानंतर आज ती तिथे ठेवलेली जी डिश आहे ती आम्हाला रोज आठवण करून देतोय की खरंच आहे का, खरंच आहे का, खरंच करताय का. तर आम्ही हे जे सगळं काही वेगवेगळं करतोय, या सगळ्या वेगवेगळ्या करण्यामध्ये आपल्या हातून कमी चुका होतील याच्याकडे किमान आम्ही लक्ष ठेवतो. छोटेखानी आहे आमचं जे काय आहे. तर समजा 6 खोल्या आहेत, तर त्या भरायला किती पर्यटक लागतात ते तू फोनवर कधी ऐकशील राहुल, की तुम्ही इथे काय येताय, तुम्हाला इथे काय अपेक्षित आहे, मग इथे काय नाहीये याची आमची मोठी यादी आहे. आणि तो नकारात्मक सूर नाही तर आणखीन 4 सकारात्मक गोष्टी आम्ही सांगणार आहोत. पण आधी काय नाहीये, जे तुमची जी फिरण्याची मजा करण्याची जी व्याख्या आहे त्याच्यात हे बसतंय की नाही हे आधीच आम्ही बघून घेतो. चक्क काही वेळेला म्हणतो की बहुतेक तुम्हाला हे नाही आवडणार असं म्हणतो. 2 रूम रिकामे राहिल्या तरी चालतील. आमच्या घराची, आमच्या शेताची एवढीच कपॅसिटी आहे, हीच कुवत आहे. आमच्याकडे हे नाही. हे प्रांजळपणे सांगायला आम्हाला आवडतं. आम्ही हे नाही म्हणत की आम्ही हे करतोय म्हणजे हेच योग्य किंवा दुसऱ्यांनी हे जे केलं हे चूक, असंही आमचं नाही म्हणणं. म्हणजे आज साधा फोनवरनं जेव्हा माणूस सांगतो की हो तुमचं ॲग्रो टुरिझम आहे ना, सो आय नो व्हॉट डज इट मीन, तर आय हॅव टू जस्टिफाय, आय हॅव टू नॉट जस्टिफाय, आय हॅव टू काइंड स्पेसिफिकली टेल हिम की बाबा रे, ॲग्रो टुरिझमच्या व्याख्या आज वेगवेगळ्या आहेत, वेगळ्या पद्धतीचा ॲग्रो, तुम्हाला अपेक्षित ॲग्रो टुरिझम मध्ये काय काय आहे. तर अशा राईड्स ही करमणुकीची व्यवस्था आमच्याकडे नाहीये. आमच्याकडे आहे तो अत्यंत शांत शेती अनुभव आहे. आमची एक 3 तासांची शेतफेरी आहे. वर्षभरात वेगवेगळी शेतातली कामं चालली आहेत. त्यातल्या असं कुठलंही तुम्हाला खूप सेल्फी पॉइंट्स वालं असं हवं असेल किंवा खूप धमाल नाचता येईल
किंवा तुमच्या मुलांना पेप्पा पिग सारखं चिखलात खेळता येईल म्हणून वाटेल त्यावेळी मी वाटेल तिथे चिखल करून नाही देऊ शकत, इथपासून सगळं समजावायला लागतं. बरोबर. कारण असतात मुलांच्या अपेक्षा की शेत म्हटल्यानंतर मला इथे हॉर्सेस असतील, मला इथे डक्स असतील, बुलक कार्ट असेल किंवा ट्रॅक्टर राईड असेल. पण ते गैर आहे का? तर नाही, तो त्यांनी निवडलेला मार्ग आहे, आम्ही निवडलेला मार्ग हा आहे, एवढंच आमचं म्हणणं आहे. Right. जो जे वांछिल तो ते लाव, तुम्हाला ते सूट होते तुम्ही ते घ्या.